इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सेकंड टेस्टच्या मॅच प्रिव्ह्यूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मानस जोशी, माझ्याबरोबर माझा कॉलिग मोरेश्वर येरम. मोरेश्वर, पहिल्या टेस्ट मॅचचा प्रिव्ह्यू आपण केला होता, त्यावेळेला आपण म्हटलं होतं की भारतीय संघ वरचढ ठरेल, कारण का इंग्लंड विरोधात सिरीज जिंकून भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावलं वगैरे आहे. प्रत्यक्षात कंप्लीट फियास्को झाला. MCA स्टेडियमवरती पुण्यामध्ये 5 दिवस पण मॅच चालली नाही आणि भयानक पिच होतं. म्हणजे काय सांगता येईल त्याच्याबद्दल? खरं तर आपल्याला आपण जर बघायचं झालं तर हा अनपेक्षित रिझल्ट होता. म्हणजे आपण आधी ठरवलं होतं की टेस्ट रँकमध्ये आपण नंबर 1 असताना ऑस्ट्रेलियाचा संघ देखील मातब्बर असला तरी आपल्या मायभूमीमध्ये ही टेस्ट मालिका होते, त्यामुळे आपण हे खरंच वरचढ ठरणार असं निश्चित केलं होतं. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ऑस्ट्रेलियाने तितकीच दमदार तयारी केली होती. म्हणजे आपल्या जे फिरकी अस्त्रासाठी त्यांनी जे तयारी केली होती की अश्विन आणि जडेजाच्या बाबतीत, पण त्याला प्रत्युत्तर देत त्यांनी आपला स्टीवन ओकेफी हा गोलंदाज, हा फिरकीपटू आपल्यासाठी खूप घातक ठरला आणि त्यांची ही पूर्ण खेळी ही यशस्वी ठरली आहे. आणि आपल्यासाठी हा पूर्णपणे अनपेक्षित धक्का आपल्याला जर पाहायला मिळाला हा पुण्याच्या कसोटीमध्ये. ओके, मग आता नेक्स्ट TG आता टेस्ट उद्या सुरू होणार आहे. दुसरी टेस्ट मॅच ती बँगलोरला होणारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये. इकडच्या पिचविषयी आता काय तुझा अंदाज आहे आणि बाकी टीममध्ये काय बदल होऊ शकतात, इंडियन टीममध्ये किंवा ऑस्ट्रेलियन टीममध्ये? नक्कीच ही खेळपट्टी खूप वेगळी असेल पुण्याच्या खेळपट्टीपेक्षा, कारण की पुण्याच्या खेळपट्टीने हे जे काय रंग दाखवलेत आपल्याला की तिसऱ्या दिवशीच 40 विकेट्स पूर्णपणे त्या पडल्यात आणि आपल्या त्या स्टीवन ओकेफीने 12 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु ही खेळपट्टी जी आहे ती घातक होती पुण्याची, पण ही जी खेळपट्टी आहे बंगळुरूची चिन्नास्वामीची ही पूर्णपणे वेगळी आहे. इकडे थोड्या मीडियम स्पेसर बॉलरला चांगली साथ मिळू शकते, त्यामुळे संघात बदलाच्या बाबतीत जर तू म्हणत असशील तर यावेळी मला असं वाटतं की गेल्यावेळी आपण 3 फिरकी गोलंदाज खेळवले होते संघामध्ये, तर यावेळी जयंत यादवला बसून हार्दिक पंड्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण की एक कोणतरी मीडियम स्पेसर संघामध्ये असावा, यासाठी हार्दिक पंड्या संघामध्ये येऊ शकतो आणि चिन्नास्वामी स्टेडियमवरती फलंदाजांना चांगली साथ मिळू शकते. त्यामुळे गोलंदाज 3 फिरकीपटू खेळवणं हे कदाचित धोकादायक, म्हणजे तितकं असं यशस्वी ठरणार नाही. त्यामुळे हा एक बदल अपेक्षित आहे आणि बाकीचा पूर्ण संघ कायम राहील असं. आणि बाकी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये काय बदल तुला वाटतात काय? ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांच्याकडे काही गमावण्यासारखं काहीच नाही, कारण की त्यांनी पहिली सुरुवात ही इतकी दमदार केलेली आहे आणि त्यांचा जो काही प्लॅनिंग होता, म्हणजे त्यांनी जी UAE त्यांनी सराव केला होता आणि आपल्या पूर्ण संघाच्या प्रत्येक खेळाडूवरती त्यांचं जे काही प्लॅनिंग सुरू होतं ते अगदी यशस्वी ठरताना दिसलं आहे. त्यामुळे त्यांच्या संघामध्ये फारसा असा बदल मला वाटत नाही. हा जो पहिला आणि नॉर्मली विनिंग कॉम्बिनेशन कोणताही कर्णधार बदलत नाही आणि ते विनिंग कॉम्बिनेशनच पुन्हा एकदा खेळताना आपल्याला दिसेल असं सध्याची 4 मॅचची सिरीज आहे. पहिली मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकलेली आहे. आता कमबॅक करायला भारतीय संघाला किती स्कोप आहे या सिरीजमध्ये? खूप स्कोप आहे, कारण की भारतीय संघाचं मनोबल हे, म्हणजे हा एक सामना गमावलेला असला तरी आपलं मनोबल हे खचणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्या पूर्ण भारतीय खेळाडूंना घ्यावी लागणार आहे. आणि आपल्या इथे सामना असला तरी आपण वरचढ ठरणार होतो असं आपण आधी म्हणत होतो, परंतु आता हा सामना खऱ्यासाठी आपल्यावरती खूप प्रेशर असेल, कारण की पहिल्या सामन्यामध्ये आपण मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅक करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्याचं प्रेशर भारतीय संघावरती नक्कीच असेल. नक्कीच भारतीय संघावरती प्रेशर असणार आहे, कमबॅक करण्याचा प्रेशर असणार आहे. पण हे प्रेशर भारतीय संघाने अशाच सिरीजमध्ये याच्या आधी पेललंही आहे. 2001मध्ये जर आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल, पहिली टेस्ट होती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, ती सुद्धा अशीच 2-3 दिवसामध्ये संपली होती आणि सगळ्यांनी म्हटलं होतं की भारत ही सिरीज एकदम वाईट पद्धतीने हरणार. पण दुसऱ्या टेस्टमध्ये हरभजन सिंगने, तुम्हाला जर आठवत असेल तर, हॅट्रिक केली होती, प्लस VVS लक्ष्मणने 281 रन केल्या होता, राहुल द्रविडने 180 रन्स केल्या होत्या आणि त्याच्यानंतर सगळ्या सिरीजचं पारडं फिरलं होतं, भारतीय संघाचं मनोधैर्य उंचावलं होतं. तसंच आता या सिरीजमध्ये होतंय का हे आता बघावं लागेल. त्याच्यामुळे खेळ अभी बाकी आहे. सगळ्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com.